इंद्रधनुष्याचा पहिला रंग आहे भारताच्या संस्कृतीचा महान ठेवा, आपली कुटुंब संस्था, परिवार व्यवस्था। हजारो वर्षात ह्या परिवार व्यवस्थेने आपल्याला घडवलं आहे, वाचवलं आहे, वाढवलं आहे। त्या परिवार व्यवस्थेला आपण अधिक सुदृढ कसं बनवू शकू? आमची धोरणं, आमच्या योजना, भारताची ही महान व्यवस्था परिवार, तिचे सुदृढीकरण कसे करायचे? दुसरा रंग आहे इंद्रधनुष्याचा आपली शेती, आपली जनावरं, आपलं गाव। आणि म्हणून इच्छा त्यांच्या भल्यासाठी धोरणे बनवण्याची असायला हवी। आणि आपल्या इंद्रधनुष्याचा तिसरा रंग आहे आपल्या भारताची स्त्री, स्त्रियांचे शिक्षण, यावर आपला जोर असायला हवा। आर्थिक सामर्थ्याची धुरा त्या वाहतील, यावर आपण जोर दिला पाहिजे। त्यांच्या सुरक्षिततेवर आपण लक्ष ठेवले पाहिजे। आपल्या इंद्रधनुष्याचा चौथा रंग आहे जल, जमीन, जंगल, जलवायू। जर आपल्याला भारताला येणाऱ्या काळात विकासाच्या शर्यतीत पुढे ठेवायचं असेल तर आपल्याला इंद्रधनुष्याच्या ह्या चौथ्या रंगाचीही देखभाल करावी लागेल, त्याला सुरक्षित करावं लागेल, त्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक सशक्त बनवावं लागेल। ह्याचा पाचवा रंग आहे जो आज सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे आपलं युवा धन, आपली युवा शक्ती। आपण किती भाग्यवान आहोत की आज हिंदुस्तान जगातील सगळ्यात तरुण देश आहे। जर आपण तयारी केली असती तर जगाच्या वर्क फोर्स साठी आपल्या भारताचा तरुण ना केवळ भारताच्या निर्माणाची तर पूर्ण विश्वाच्या निर्माणाची ताकद ठेवून असता आणि युवाधनाची रक्षा करून त्याच युवाधनाच्या ताकदीच्या जोरावर भारताला विश्वगुरू बनवण्याचे आपले स्वप्न साकार करू शकला असता। आपल्या ह्या इंद्रधनुष्याचा अजून एक रंग आहे जी आपली अत्यंत मौल्यवान ठेव आहे आणि ती म्हणजे डेमोक्रेसी, आपली लोकशाही। आणि ज्या देशाकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड असेल, डेमोक्रॅटिक डिव्हिडन्स असेल, तो देश जगात किती वेगाने आणि ताकदीने पुढे जाऊ शकतो। आपल्याला आपल्या लोकशाहीला रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम पासूनही आणखी पुढे नेऊन पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीवर जोर देण्याची गरज आहे। प्रतिनिधित्व वाली लोकशाही, जनभागीदारी वाल्या लोकशाहीकडे आपल्याला घेऊन जायचे आहे। बंधू भगिनींनो, आम्हाला अभिमान आहे की आम्ही गणतंत्राच्या परंपरेचे पालन करतो, पण ही काळाची गरज आहे की सर्वसामान्य मानवी गणतंत्रात गुणतंत्राचीही अनुभूती असावी। आणि ह्या इंद्रधनुष्याचा सातवा रंग जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तो आहे ज्ञान। मानवजात जेव्हा जेव्हा ज्ञान युगात राहिली आहे, भारताने डंका वाजवला आहे। आपण ज्ञानाचे उपासक आहोत। प्रत्येक आई आपल्या मुलाला आशीर्वाद देते तेव्हा काय म्हणते? म्हणते, बाळा चांगला शिकून मोठा हो। प्रत्येक आईच्या तोंडून हे बाहेर येते। हे ज्ञान आपल्या ह्या इंद्रधनुष्याच्या 7 रंगांपैकी महत्वाचा रंग। ह्या ज्ञानाला आपण कशा प्रकारे अधिक शक्तिशाली बनवू शकू त्या दिशेने आपल्याला पाऊल टाकायचं आहे। बंधू भगिनींनो, ह्या 7ही रंगांची कीर्ती कशी वाढे, नवीन कल्पकता कशी जुळे, नवीन विचार कसे त्यासोबत येतील, यांच्या आधारे आम्ही पुढे जाऊ इच्छितो।